नमस्कार मंडळी, मी धनश्री. भक्तिमंत्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, महालक्ष्मी अष्टकम याचा अर्थ समजून म्हटले तर त्याचे 100 पट फळ आपल्याला मिळत असते. आज आपण 8 श्लोक शिकूयात. चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. श्लोक पहिला असा आहे मंडळी. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, महामाया श्रीपीठावर बसलेली, देवांकडून पूजली जाणारी, हातामध्ये शंख चक्र गदा असणाऱ्या महालक्ष्मी तुला माझा नमस्कार असो. आता श्लोक दुसरा. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, गरुडावर बसणारी, कोलासुराला भयंकर सर्व पाप हरण करणाऱ्या देवी महालक्ष्मी तुला माझा नमस्कार असो. त्यानंतर श्लोक तिसरा. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, सर्व जाणणारी, सर्व वर देणारी, दुष्टांना भयंकर दुःख दूर करणाऱ्या देवी तुला माझा नमस्कार असो. आता श्लोक नंबर 4. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी देणारी, भोग आणि मोक्ष देणारी, मंत्रस्वरूप देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो. त्यानंतर श्लोक नंबर 5. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, आदी अंत नसणारी आदिशक्ती, योगातून निर्माण झालेल्या देवी तुला माझा नमस्कार असो. त्यानंतर श्लोक नंबर 6. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, स्थूल सूक्ष्म रौद्र रूप असणारी महाशक्ती, महापाप दूर करणाऱ्या देवी तुला माझा नमस्कार असो. त्यानंतर श्लोक नंबर 7. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, कमळावर बसणारी परब्रह्म स्वरूप जगाची माता देवी तुला माझा नमस्कार असो. त्यानंतर श्लोक नंबर 8. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगत्स्थित्ये जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो मंडळी, पांढरे वस्त्र धारण करणारी, अलंकारांनी सजलेली, जगात वास करणाऱ्या माते तुला माझा नमस्कार असो. मंडळी, हा मंत्र पठण केल्यानंतर आपल्याला फलश्रुती काय मिळते ते जाणून घेऊयात. महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रम यः पठेद्युक्तिमान् नरः सर्वसिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. याचा अर्थ असा होतो मंडळी, जो भक्त हे स्तोत्र वाचेल
त्याला सर्व सिद्धी आणि राज्य मिळेल. त्याचबरोबर या अष्टकम याचे स्तोत्राचे पठण केल्यानंतर आपल्याला धनप्राप्ती होते. त्याचबरोबर आपले पाप जे आहेत ते सर्व नष्ट होतात. आपल्याला मनःशांती मिळते. दर शुक्रवारी 11 वेळा हे महालक्ष्मी अष्टकम नक्कीच वाचा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला देखील विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह. तोपर्यंत जय माता दी.